फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का गंगा नदीचा उगम जिथून होतो आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले मंदिर कुठे आहे? चला तर आज पाहूया आपण महाराष्ट्रातील सर्वात पवित्र आणि रहस्यमय मंदिर, जिथे आहे भगवान शिवांचे एकमेव त्रिमूर्ती ज्योतिर्लिंग. आज आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वर मंदिरात. तर फ्रेंड्स, आमचा जो आहे आम्ही सकाळी 7 वाजता निघालो आणि 12 ते 12:30 पर्यंत आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. तर आमचा जो प्लॅन आहे तो 3 days 2 night असा प्लॅन आहे. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील माझ्या चॅनलवरती, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर आम्ही मंदिराच्या इथे पोचलो. स्टार्टिंगपासूनच लहान मोठे दुकानं चालू होते. त्याच्यानंतर खाली मंदिराच्या पायथ्याशीच तुम्हाला गाडी पार्किंगसाठी वगैरे जागा मिळेल. त्यानंतर खालून मंदिराच्या पायथ्यापासून वरती पोहोचेपर्यंत 5 ते 7 मिनटं आपल्याला चालायला लागते. आणि वरती पोहोचल्याच्या नंतर मंदिरात न जाता तिथे तीर्थकुंड आहे, तिथे जाऊन आपल्याला हात पाय म्हणजे धुवायचे असतात आणि मग नंतर आपल्याला मंदिरात जायचं असतं. तर मंदिराबद्दल थोडीफार माहिती सांगायचं म्हटलं तर हे मंदिर पेशवा नानासाहेब पेशवे यांनी 18व्या शतकात बांधलेले आहे. मंदिराची वास्तू पूर्णपणे काळ्या दगडामध्ये बांधलेली आहे. मंदिराची रचना खूप सुंदर असून हेमाडपंथी शैलीतील वास्तुकला येथे पाहायला मिळते. आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग खूप खास आहे, कारण येथे शिवलिंगामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे प्रतीक आहे. यामुळे त्याला त्र्यंबकेश्वर असे नाव पडले. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम होतो. गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे देखील म्हणतात. यामुळे हे ठिकाण धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र मानले जाते. त्र्यंबकेश्वर मंदिरात अनेक धार्मिक पूजा केल्या जातात. मंदिराभोवती सुंदर डोंगर, निसर्ग आणि शांत वातावरण आहे. येथे भक्तांसाठी प्रसादाचे दुकान, पूजा साहित्याचे दुकान आणि स्थानिक बाजार सुद्धा आहे. तर आम्हाला आता मंदिरात जायचं होतं, तर त्यासाठी आम्ही पूजाचं जे लागणारं साहित्य आहे ते घेतलं. लाईन थोडी कमीच होती, म्हणजे एंट्री करताना थोडं कमी वाटत होतं, पण आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आम्हाला कळलं की आतमध्ये खूप गर्दी आहे. आणि येथे अनेक मोठ्या उत्साहात साजरे केलेले जाणारे सण जे आहेत ते म्हणजे महाशिवरात्री, श्रावण महिना आणि कुंभमेळा. हे खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या उत्साहाने साजरे केले जातात सण इकडे. आणि आम्ही आतमध्ये लाईनमध्ये थांबलो होतो. तर इथे जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर पाण्याची बॉटल आणि थोडंफार खाण्यासाठी काहीतरी आणि त्यांच्यासाठी खेळण्यासाठी टॉईज नक्कीच ठेवा कोणत्याही मंदिरात जाता तेव्हा, कारण लाईनमध्ये 1-2 तास आरामात लागतातच आणि लहान मुले तेव्हा कंटाळतात. तर अशा गोष्टी नक्कीच ठेवा आपल्याबरोबर की मुलं कंटाळणार नाहीत. तर आम्हाला इथे 2.5 तास पूर्ण दर्शनासाठी आम्ही थांबलो. खूप गर्दी होती आतमध्ये, पण छान दर्शन झालं. इथे तुम्हाला समोर कॅमेऱ्यावरती सुद्धा भगवानचं दर्शन होत असताना दिसतात आपल्याला. फायनली आम्ही दरवाजावरती आलो आणि ॲक्च्युली आतमध्ये अलाउ नव्हतं रेकॉर्डिंग करण्यासाठी, तर आम्ही बाहेर आलो आणि बाहेरच्या बॅक साईडला बाहेर निघालो. आजूबाजूला खूप निवांत आणि मोकळी जागा होती. बरेच लोक शांतपणे बसलेले होते. काही जण फोटो वगैरे काढत होते, शूटिंग करत होते. आजूबाजूचा परिसर जो आहे तो खूप छान आणि मोकळा होता. तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही नेक्स्ट जाणार आहोत पंचवटीला. आम्ही ऑलरेडी तिथे बुकिंग केलेलं आहे, तर आम्ही पंचवटीला जाणार आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट पंचवटीचं दर्शन करणार. पंचवटीला जितके मंदिर आहेत तितके. तर आम्ही पोहोचलो आणि मग रात्री
आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो, तर आज लिलीचा बड्डे होता. सो आम्ही थोडंसं छोटंसं केक आणून छोटंसं सेलिब्रेशन केलं लिलीच्या बड्डेचं. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल, यूजफुल वाटली असेल, तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूलाच कमेंटच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, तर हाईपसुद्धा करा. बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच एक छान आणि नवीन व्हिडिओमध्ये.